मी प्रशांत सोने यांना विनंती करतो की त्यांनी आपलं या ठिकाणी श्रद्धांजली ज्येष्ठ समाजवादी नेते, ज्येष्ठ पत्रकार आणि गांधीवादी डॉक्टर कुमार सप्तर्षी हे डॉक्टर होते, पण ते समाजाचे सुद्धा डॉक्टर होते. त्यांनी मी म्हणेल की आता 90 पार केली होती, 90+ होते. तर त्यांनी एक नव्हे तर 4 पिढ्या घडवल्या. तर त्यांनी केवळ कार्यकर्ता घडवला, तो माणूस सुद्धा घडवला. त्यांचा सल्ला नेहमी हाच असायचा, कार्यकर्त्याला त्यांचा सल्ला असायचा, तुला कार्यकर्ता बनायचा असेल तर पहिले महाराष्ट्र जाणून घे, महाराष्ट्रावर फिरून भारत जाण्याचा असेल तुला भारत दे. आणि असे अनेक कार्यकर्ते त्यांनी तयार केलेले होते. तसंच अनेक पिढ्या यांनी घडवल्याच. त्यांची शेवटची जी भेट झाली ती सुद्धा गांधी प्रतिष्ठानला झाली होती. संजय सोनवणेंचा एक कार्यक्रम होता त्याच्यामध्ये. तसंच समाजवादी समागम हा एक मोठा राष्ट्रीय कार्यक्रम आता झाला होता एवढ्यात राष्ट्रसेवा दल सानेगुरुजी परिसरामध्ये. तिथे सुद्धा सप्तर्षींचं लेक्चर होतं, कारण भारतवर्षातले सर्व समाजवादी तिथे आलेले होते. नंतर सर्वात पहिली भेट जी माझी कुमार सप्तर्षींची झाली ती आपल्या बुलढाण्यातच झाली. अण्णा हजारे म्हणजे दिल्लीच्या आंदोलनाच्या पहिले बुलढाणा जेव्हा आले होते, गांधी भवन वगैरे त्या परिसरात, तर सुधीर काळे आमचे डॉक्टर राजेंद्र सिंग जे पी ए, तर त्यांच्या घरी आम्ही रात्री 3 वाजेपर्यंत चर्चा केली होती. आणि आम्ही तिघत जण होतो. ते किती माणूस हे होता की जेव्हा काही वय त्यातलं फार म्हणजे काय म्हणतात युवक नव्हते, तेव्हा त्यांचं वय झालेलं होतं, पण तरी सुद्धा ते 3 वाजेपर्यंत ते चर्चा करत होते त्यामध्ये. म्हणजे त्यांना चळवळीचं किती कणव होती. आणि जरी त्यांनी त्यावेळेस अण्णाला त्यावेळेस सपोर्ट केला असेल, पण अण्णाला सर्वात पहिले एक्सपोज करणारे, त्याला सोडणारे सुद्धा तेच होते. आणि त्यांनी सोडल्यामुळे मग सर्व विश्वनाथ चौधरी वगैरे त्याची बाकीच्यांनी सुद्धा राजू बर्वेकर असतील या सर्वांनी त्यांना सोडलं होतं. आणि नंतर म्हणजे एक मी म्हणेल की वैचारिक जी दिशा आहे आणि सत्याग्रही विचारधारामधून आपण त्याची लेखणी पाहतोच. आणि ते जसे बोलतात तसेच वागत होते. आत्ता काहीतरी 8-10 वर्षापूर्वी वी द पीपल संजय आवटेंचं जे पुस्तक प्रकाशन झालं होतं, शरदराव पवार, डॉक्टर यशवंत मनोहर आदी मान्यवर त्याच्या प्रकाशनाला होते. तर एवढा मोठा माणूस होता, ते मतलब कार्यक्रम पत्रिकेत जरी नव्हते तरी आज तुम्ही जसे बसलेले आहात तसेच माझ्यासोबत कुमार सप्तर्षी आणि अनवर राजन सोबतच आम्ही बसलो होतो. म्हणजे त्याची संवाद करण्याची जेवढी शक्ती होती किंवा भाषण देण्याची, तर त्याची ऐकण्याची सुद्धा तेवढी क्षमता होती. आणि आत्ताच सरांनी जे सांगितलं पाडळीचं, तर आत्ता सुद्धा मी जस्ट समता टेकडी करून आलेला महात्मा फुले वाडवून तिथे सुद्धा अनवर राजन मला भेटले. तर त्यांनी तोच विषय काढला किंवा पाडळी सेंटर एकदा जरा चांगल्या प्रकारे चालू करा आणि ते आपल्याला हातात घ्यायचे अनवर राजन. तर मलाही ते म्हणायचं आहे की आपण तिथं एखादं ते निसर्गाच्या ठिकाणी असल्यामुळे आपण तिथे एखादं निसर्ग उपचार केंद्र किंवा गांधी पीस सेंटर सारखं असं एखादं स्टडी सर्कल म्हणा किंवा सेंटर असं तिथे उभं करूया. आणखीच एका अर्थाने कुमार सप्तर्षींना सुद्धा एक आदरांजली आपल्याकडून होईल. कारण मी ज्या ज्या वेळेला त्यांना भेटलो होतं त्या त्या वेळेला त्यांनी ते पाठवणीचा उल्लेख आवर्जून केलेला आहे. आणि त्या संदर्भात आपण ते चालू करावं, हे त्यांना आदरांजली होईल असं आणि सगळेसोबत आणि व्यक्तिगत त्यांना आदरांजली स्थापन केलेलं असतं ते वाढवणं, ते रुजवणं आणि त्या सगळ्या सार्वजनिक संपत्तीचे जे वैचारिक संपत्ती त्याचे आपण खरे वारसदार असतो. आणि म्हणून पाडळीमध्ये जे काही काम सुरू केलं त्या याच्यामध्ये मी पहिल्यापासून त्यामध्ये आहे. प्रशांतनं सांगितलं त्यानुसार नरेंद्र लांजेवारांचे कार्यक्रम ठरला आमचा सगळा. शिबिर ठरलं, आरोग्य शिबिर, आणि तिथं ग्रंथालयाचं उद्घाटन करायचं होतं. आपल्या सगळ्या लेखक सर असतील, बाकीचे डॉक्टर गणेश गायकवाड, अनेक जयसिंगराव वगैरे, त्यांनी सगळ्यांनी लगेच आपली इथंच मिटिंग झाली आणि सगळ्यांनी एक कपाट वगैरे देण्याचं ठरवलं. काही पुस्तकही आपण वेगळ्या
म्हणून जमा केले. माझ्याकडे काही पुस्तकं होते, आणखीन काही पुस्तकं जमा केली आणि आपण चांगलं सुंदर तिथं लायब्ररी त्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. म्हणजे प्रयत्न आपण करतोय, परंतु त्या प्रयत्नाला आणखीन पाठबळ समाजातून मिळण्याची, आपल्या सर्व क्षेत्रातून मिळण्याची खूप गरज आहे. आणि निश्चितपणे आपण जर सगळ्यांनी जर ते ठरवलं तर ते निश्चितपणे होईल असं मला वाटतं. त्यानंतर मी आमचे मित्र